नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जप, मंत्र, जपमाळ ह्याविषयी अनेक प्रश्न आमच्या समोर आले आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही आमच्या एक व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये अशाच एका साध्या सोप्या पण इम्पॉर्टंट प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत. तर प्रश्न असा आला आमच्या समोर की नेमका जप कुठल्या वेळेत करावा, म्हणजे कुठल्या वेळेत जप केल्यावरती आम्हाला त्याचं योग्य आणि बेस्ट फळ मिळेल. तर ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कुठल्या वेळेत तुम्ही जप केल्यावर त्याचं तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतील. जप करण्यासाठी खास अशा 3 वेळा आहेत. सगळ्यात पहिला बेस्ट मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्ताला जादुई काळ असंही म्हटलं जातं आणि हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ म्हणजे सकाळी 4 ते 6 हा काळ आहे ना, एक विशिष्ट प्रकारचं वातावरण ह्या वेळेला असतं. आपण म्हणूया एकदम शांत वातावरण, शांत असतं, मन शांत असतं, मनामध्ये विचारांची चलबल सुरू झालेली नसते, दिवसाची सुरुवात झालेली नसते. म्हणजे हा काळ ब्रह्ममुहूर्ताचा काळ म्हणजेच पहाटे 4 ते 6चा काळ जप करण्यासाठी अगदी बेस्ट आहे. विशेष करून तुम्ही जर स्पिरिच्युअल ग्रोथ किंवा तुमचे इंट्युशन पॉवर डेव्हलप करण्यासाठी जर काही करत असाल तर तुम्ही ह्याच टाईमचा बेस्ट उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणजे 4 ते 6 ह्या वेळेस जर तुम्ही ह्याच्यासाठी जर जप केला तर तुम्हाला त्याचे बेस्ट रिझल्ट मिळतील. बरं, आम्हाला जर ब्रह्ममुहूर्त जमत नसेल तर ह्याच्यानंतरचं ऑप्शन काय आहे? ह्याच्यानंतरचं बेस्ट ऑप्शन आहे त्याला लागूनच काळ म्हणजे 6 ते 8चा काळ, सकाळी 6 ते 8. हा आपण म्हणूया सर्वसामान्य लोकांसाठी बेस्ट टाईम आहे. ह्या वेळेतही तसा विचारांचा फारसा गोंधळ मनात सुरू झालेला नसतो. दिवसाची एक सुंदर पॉझिटिव्ह सुरुवात तुम्ही जप करून करू शकता. एक छान दिवसाची सुरुवात तुमची होऊ शकते. तर हा आपण म्हणूया सर्वसामान्यांसाठी बेस्ट टाईम आहे, सकाळी 6 ते 8. ह्या टाईमात तुमचे डेली रुटीन जे काही असतं त्यामध्ये हे जप करणं हेही तुम्ही इन्क्लूड करून घ्या. मग बघा तुमचा दिवस कसा जाईल ते. तर हा सेकंड बेस्ट टाईम म्हणजे सकाळी 6 ते 8. बरं, आम्हाला हाही टाईम नाही जमत, ब्रह्ममुहूर्तही नाही जमत, हा 6 ते 8चा टाईमही नाही जमत. तिसरं ऑप्शन काय आहे? तिसरं ऑप्शन आहे स्ट्रेट वे रात्री झोपायच्या आधी. तुम्ही ज्या वेळेला झोपायच्या आधी 1 माळ जप करायचा. विशेष करून जर तुम्हाला काही टेन्शन असेल, स्ट्रेस प्रॉब्लेम असेल, झोपेचे जर काही इश्यूज असतील, मनामध्ये विचारांचा खूप गोंधळ असेल, मन शांत नसेल, तर खास करून अशा लोकांनी झोपण्याच्या आधी जप नक्की करा. तर ह्या वेळेत जप केल्याने काय होतं? मन शांत होतं, मनामध्ये जो विचारांचा गोंधळ सुरू असतो तो कमी होतो, झोप शांत लागते. म्हणजे जसं आपण म्हणतो झोपेचे काही जर तुमचे इश्यूज असतील ते सॉल्व्ह होतात आणि शांत झोप लागते. तर जर तुमचं मन शांत नसेल तर झोपायच्या आधी 1 माळ जप नक्की करा. तर मी तुम्हाला 3 वेळा सांगितलं. एक ब्रह्ममुहूर्त 4 ते 6 सकाळी, नेक्स्ट आपला सकाळचा 6 ते 8 आणि रात्रीचा झोपायच्या आधी. तर आम्हाला नेमका कुठल्या वेळेत जप केल्यावर बेस्ट रिझल्ट मिळतील? तिन्हीही बेस्ट टाईम आहे. असं नाही आहे की तुम्ही ह्या टाईममध्ये केल्यावरच तुम्हाला त्याचे बेस्ट रिझल्ट मिळतील, पण जे टाईम तुम्ही सिलेक्ट कराल त्याच वेळेत कायम जप करायचा. म्हणजे आज मी ब्रह्ममुहूर्ताला नाही उठलो, मी 6 ते 8 करतो, नाही आज मला गडबड आहे, मी आज रात्री झोपायच्या आधी करतो, तर असं करता कामा नये. टाईम तुम्ही कुठलाही सिलेक्ट करा, पण नियमितपणे त्या टाईमचं पालन करा. म्हणजे रेग्युलर सेम टाईमला करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. बरं, आम्ही एकाच टायमाला करायला पाहिजे का? असं नाही आहे. तुम्ही सकाळी एक जप करू शकता, त्याचबरोबर जर तुम्हाला शांत झोपेची गरज असेल तर तुम्ही रात्री झोपायच्या आधी पण जप करू शकता. म्हणजे असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुम्ही जप फक्त एकदाच करायला पाहिजे. तुम्ही सकाळी 1 माळ जप करू शकता, रात्री झोपायच्या आधी पण 1 माळ जप करू शकता. मंत्रामध्ये इतकी पॉवर आहे ना, तुम्ही फक्त मंत्राचा जप करायला सुरू करा आणि बघा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कसे पॉझिटिव्ह चेंजेस अनुभवायला मिळतात. जसं मी सांगितलं की ह्या मंत्र जप ह्या विषयी अनेक प्रश्न आमच्यासमोर आलेले आहेत आणि येत्या काही व्हिडिओजमध्ये आम्ही त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार आहोत.
तर त्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ना पीस अँड मॅनर्स ते सबस्क्राईब करा. म्हणजे येत्या सगळ्या इम्पॉर्टंट व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातली माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.